हे एक विहीर आहे, ज्याला आपण कुबेराची विहीर असेही म्हटलं जातं. कालिका देवीच्या पाठीमागे जी आहे त्यात 900 ते 950 वर्षापूर्वी अशी दंतकथा आहे का तिथं कोणी देवीला नवस मागितला आणि तो पूर्ण झाला, तर त्याच्या जेवणासाठी जर काही प्रयोजन असेल तर तेव्हा संध्याकाळी तिथं चिठ्ठी सोडावी लागत होती की मला 50 लोकांचं जेवण आहे तर मला भांडे पाहिजे झालेली आहे. तर आपल्या गावी गालाचा तुकडा पडला. गालाचा तुकडा मेन तुकडा म्हणजे पावागडला पडला, मोठा तुकडा म्हणून पावागडची देवी. त्याच्यानं दुसरा तुकडा पडला तो धारला पडला म्हणून धारला पण झाली. आणि तिसरा तुकडा आपल्या शेवडगावी पडला, त्याच्यातून थोडा तुकडा बिंचूर या शिवारात पडला. या निघतात चांदीचे भांडे असे या मंदिराचे रहस्य आहे. नमस्कार रामराम मंडळी, मी योगेश. आज मी जाणार आहे अशा ठिकाणी जे नवस पूर्ण झाल्यावर भोजनासाठी लागणारे भांडे स्वयंपाकीने विहीर आणून दे. जाणून घेऊया याच्या मागचं कारण. या देवी माताचे मंदिर धुळे जिल्ह्यातील शिरूर या गावाच्या मधोमध आहे. या मंदिरात स्वयंभू विराजमान आहे श्री गड कालिका माता. या विहिरीबाबत असे म्हटले जाते की जेव्हा आपल्या घरात लग्न समारंभ किंवा कोणाला भोजन बनवण्यासाठी भांडी लागत असायची तर या विहिरीमध्ये भांड्याची यादी करून टाकून दिली तर या विहिरीतून सकाळी चांदीचे भांडे बाहेर निघायचे असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आपल्याला तर ती पूर्ण माहिती नाही आहे, पण ताईन ते आपल्याला पूर्ण माहिती देतील तर आपण त्याच्या तोंडाने ऐकू. तर ताई, तुमचं नाव काय? शिरूर गावामध्ये म्हणजे सतीची पूर्वी दंतकथा अशी होती. ह्या गावी मंदिर कसं आलं, हे मंदिर 1800 शतकातलं आहे. 1800 शतकातलं झाशीच्या राणीच्या काळातलं तांबे घराण्याकडून घराण्याकडे आलेलं आहे. तर ते आमच्या कासार घराण्याकडे त्यांनी मंदिर दिलेलं आहे झाशीच्या राणीने. तर ह्या मंदिराचे म्हणजे सतीने ज्यावेळेस दक्षराजाच्या याच्यात उडी घेतली होती तर शंकराला माहिती पडल्यानंतर शंकर वेडेपिसे झाले. त्यांनी ते घेऊन फिरत राहिले. तर देवांना काळजी पडली की आता हे असं कसं होणार, पृथ्वीचा समतोल कसा होईल. तर त्यांनी सुदर्शन चक्राने ते सतीचे तुकडे केले. सतीचे तुकडे जिथे जिथे झाले, जे तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे त्या नावाची त्या अवयांची देवी झालेली आहे. तर आपल्या गावी गालाचा तुकडा पडला. गालाचा तुकडा मेन तुकडा म्हणजे पावागडला पडला, मोठा तुकडा म्हणून पावागडची देवी. त्याच्यानं दुसरा तुकडा पडला तो धारला पडला म्हणून धारला पण झाली. आणि तिसरा तुकडा आपल्या शेवडगावी पडला, त्याच्यातून थोडा तुकडा बिंचूर या शिवारात पडला. बिंचूर. नमस्कार मंडळी, तर आज आलो आहोत आम्ही धुळे जिल्ह्यातील शिरूर या गावामध्ये. आणि हे आहे पुरातन आणि खूप जुनं असलेलं मंदिर. आणि हे आहे कालिका माता, ही म्हणजे आमची कुळदेवता आहे. आणि त्यांचे मोठं मंदिर हे म्हणजे धाराला आहे मध्य प्रदेशमध्ये. बघू शकता तुम्ही हे काम कोरीव आहे. म्हणजे म्हणजे कालिका माता आहे. खूप जुनं मंदिर आहे, बघू शकता. खूप जुनं मंदिर आहे. काम चालू आहे. आंध्र प्रदेशचे लोक आलेले आहे काम करायला. खूप भारी मंदिर आहे. पहिले या व्हिडिओ निघायचे चांदीचे भांडे, पण ही व्हिडिओ थोडीशी खराब झाली आहे. त्यांनी साफ करायला पाहिजे गावकऱ्यांनी. या सध्या म्हणजे 2024 साली कोण काम चालू आहे. आंध्र प्रदेशचे लोक आलेले आहे काम करायला. शिवारात पडल्यानंतर तिथे त्या देवीची सेवा करायला कोणी नव्हतं. मग त्यांनी तिथे ही देवी इथे शिरूरगावी स्वयंभू आली तुकडा पडल्यानंतर. मी इथल्या पूर्वजांना स्वप्नातून तिने चमत्कार दाखवला की बा मी इथे अशी पडलेली की नदीत बोरी नदीमध्ये वाहून आली मूर्ती. मग ती मूर्ती आणण्यात आली आणि इथे बसवण्यात आली. हे हेमाडपंथी मंदिर आहे. गिनीज बुकात त्याची नोंद आहे. खालून कळस दिसतो पण खालून घुमटाकार दिसून वरती सपाट आहे. गिनीज बुकात नोंद आहे याची. आणि आणखी एक दंतकथा अशी आहे, ज्यावेळेस आपला औरंगजेबाची स्वारी जेव्हा इकडनं गेली होती, या गावामध्ये असे पण लोक आहेत धर्मांतर केलेले, पाटीलचे पटेल झालेले. त्यावेळेस हे मंदिर पूर्णपणे बुजलं गेलेलं होतं. पूर्ण मातीमध्ये बुजलं गेल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. औरंगजेबाची स्वारी गेल्यानंतर हे मंदिर परत उकरून काढण्यात आलं. त्यावेळेस हे मंदिर परत निर्माण झालं. म्हणून हे गावाच्या बुजल्या गेल्यामुळे असं मध्यावरती डोंगरावर नसून
हे सपाटी करण्यात आलं, म्हणून डोंगराळ भागात हे मंदिर नाही. आणि एक म्हणजे हे आपल्या मंदिरामध्ये घुमटागारमध्ये हे जे वरती दिसत आहे आपल्याला एक धड आणि 5 शिर, ते शंकराचे 5 मूलतत्व आहेत. तर आपल्याला माहिती देणार आहेत मित्रांनो, हे एकमेव असं कालिका देवीचं मंदिर आहे का ज्याला घुम्मट नाही आहे. बरेचसे कारागिरांनी इथं प्रयत्न केला, पण काही कारणास्तव ते सक्सेस झालेले नाही आहे. हे भारतातील एकमेव असं आहे जे बिगर घुम्मटचं 2 कालिका देवीच्या 2 रूपातलं एक मंदिर शिरोडमध्ये आहे. इकडं याचं जे ध्वज आहे, ज्याला आपण बुरुज ज्याला म्हणतो, गावातील आख्यायिका आहे का त्याच्यावरती ज्यांचीही घरं गेलेली आहेत त्यांना सुख समाधान असं काही वाटलेलं नाही, म्हणून सहसा कोणी त्या ध्वजच्या वरती कोणी घर बांधत नाही. मित्रांनो, हे जे हेमाडपंथी मंदिर आहे याच्यामध्ये कुठंच सिमेंट किंवा याचा वापर झालेला नाही. 2 वजनीदार दगडं आहेत, त्याला एक दुसऱ्याच्या याच्यामध्ये कैचीमध्ये अटकून, त्यावेळेस त्यांनी कैची ह्या सिस्टीममध्ये एक तिकडनं आणि एक इकडनं असं अटकून ही मंदिर बांधलेलं आहे. त्यावेळेस किती वजनदार आहेत हे तुम्हाला समोर दिसत आहे, आणि ते मजूर किती ताकदवार असतील हे तुम्हाला याच्यावरनं कल्पना येईल. बाला यांची ही मूर्ती आहे. इकडं हे एक वीर आहे, ज्याला आपण कुबेराची वीर असंही म्हटलं जातं. ते कालिका देवीच्या पाठीमागे जी आहे त्यात 900 ते 950 वर्षापूर्वी अशी दंतकथा आहे का तिथं कोणी देवीला नवस मागितला आणि तो पूर्ण झाला, तर त्याच्या जेवणासाठी जर काही प्रयोजन असेल तर तेव्हा संध्याकाळी तिथं चिठ्ठी सोडावी लागत होती का मला 50 लोकांचं जेवण आहे तर मला भांडे पाहिजे, तर सकाळी चांदीचे 50 लोकांना जेवणाला पुरेल असा पूर्ण भांड्यांचा सट इथं यायचा. कार्यक्रम झाल्यानंतर तो सट इथं ठेवून दिला जायचा, तो तिथून गायब होऊन जायचा. काय व्हायचं ही एक इथं कथा आहे. काही कालांतराने त्यात एका भाविकाचा प्रोग्राम झाला, त्याने चांदीचा चमचा चोरला अशी दंतकथा आहे, आणि तो ह्याच परिसरात वेळा होऊन राहिला, म्हणून त्याच्यानंतर ते भांडे बंद झाले. प्रत्येक अँगलला तुम्ही बघा, आज कॉम्प्युटरने ते शक्य आहे, पण त्यावेळेस आपले कारागीर किती हुशार होते तर त्यांनी प्रत्येक 5 बॉडीला ती एकच टोन बरोबर. शिरोड गड कालिका माता मंदिरात तर आपण सरांना त्यांचं नाव विचारू. सर, तुमचं नाव काय? मनीष चुनीलाल जयस्वाल. 19व्या शतकातलं आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. हे फार पुरातत्व आहे. या देवीचं फार महिमा प्रत्येक ठिकाणी आपण ऐकण्यात आहे. अष्टमीला इथं फार मोठ्या प्रमाणात होम होत असतो, आणि या देवी भारतातील एकमेव हे असं एक मंदिर आहे का जिथं 2 मूर्ती आहेत. एकाच दैवताच्या 2 मूर्ती असणारं हे एकमेव मंदिर आहे. बऱ्याच ठिकाणी 2 मूर्ती असतात आणि वेगवेगळे दैवत असतात. ही कालिका मातेचे एक जमिनीतून निघालेली मूर्ती आहे आणि एका मानवनिर्मित आहे जी नदीमध्ये सापडलेली आहे, बोरी नदीमध्ये सापडलेली आहे. त्याची विधिवत पूजा करून इथं स्थापना झालेली आहे. आणि ही छोटी जी मूर्ती आहे ती जमिनीतून निघालेली आहे. त्याच्याबद्दल बरेच आख्यायिका आहे. होत नाही तसं नाही होत. दुसऱ्या घेऊन घेतला बॉटलचं पाणी बरोबर सांगतो. आमच्याकडे पाण्याची गरज आहे. बरोबर सांगते. आपलं पाणी त्यांनी काय कपड्या बरोबर टोप्याने बापरे. आता ह्या 2024 साली श्री गड कालिका माता मंदिराचे पुनर्नवनिर्माण चालू आहे, तर भाविक भक्तांसाठी ही मूर्ती विनिर्माण केल्या आहेत. ज्ञानेश्वर भालेराव पाटील. माझं नाव मनीषा नागेश्वर पवार. मी आहे चोरगावचे, नाशिकवरून आलो होतो. ही कालिका माता, आणि इथं आल्यानंतर वर्षातून एक वेळ दर्शन घेतल्यानंतर बरं वाटतं. आणि असं देवीचं दर्शन घेतल्यानंतर आतापर्यंत मला असा कुठलाही वाईट प्रसंग आलेला नाही.